आता फायनली आम्ही छानपैकी रेडी झालेलो आहे. फ्रेश नाही झालो, फक्त रेडी झालो आणि आता आम्ही निघालेलो आहे. आम्ही सगळे लाईट्स बंद ठेवलेले होते कारण असं वाटत होतं अजून आम्ही घरीच आहे, लाईट बिल वाचेल. पण आत्ता कळालं की आम्ही बाहेर. चल चल. सो फायनली वी आर इन गोवा. See this sunset. कॉलिंग मी. सो गाईज इथे नाईट झालेली होती आणि नाईटचा सीन एवढा खतरनाक असतो गोव्याला. ओ माय गॉड. म्हणजे अलिबाग दमनपेक्षा खूप 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 काही वेगळं आहे. आत्तापर्यंत माझं फर्स्ट टाईम होतं गोवा, त्यामुळे मला तर खूप छान वाटत होतं. अलिबाग पण खूप सुंदर आहे, पण गोव्याची बात काहीतरी अलगच आहे यार. किती सुंदर सगळ्या गोष्टी. आणि तिथे ना मला एक गोष्ट खरंच खूप आवडली की कोणी कोणाला जजमेंट करत नाही. खरंच खूप सुंदर. डे 1 आणि आमचं नाईटचं फायनली चांगलं जेवण खाणार आहे आम्ही थालीमध्ये. मस्तपैकी प्रॉन्स थाली आहे आणि ही आहे पॉपलेट थाली. फायनली चलो आता खातो. आणि काही जेवण झालं आणि परत अगेन आम्ही मस्तपैकी थोडंसं समुद्रकिनारी आलो रिलॅक्सेशनसाठी. जेवण झाल्यानंतर असं वाटतं नाही दिवस परत या. 6 वाजता उठायचं. बंद केलं मी. आम्हाला 6 वाजता उठायचं होतं, तर 7 वाजले. चला बघू काय होतं. वी आर रेडी. आय एम ऑल्सो रेडी. बघू तुझं हेअरस्टाईल. ओ माय गॉड. आम्ही गोव्यात आलो का आपोआप आमची मराठी इंग्लिशमध्ये होती आहे. स्वरा इज लुकिंग लाईक मरमेड. आय विल शो यू देअर इन बीच. आम्ही बीचवर ताईचे ब्लॉग नाही घेतले जास्त, पण मी घेतले कारण ती विसरून जाते ब्लॉग घ्यायला. कारण ब्लॉग काढायला कोणी लावले? तुझ्या ऐकुलता एक दादानी, माझ्या दादानी. विचारायला साली नाही आहे. ओके. गाईज, स्वराताई आता पण विसरून गेले आहे ब्लॉग काढायला, तर मी काढते आहे तिचा ब्लॉग आणि तिचं चालू आहे शूट. मी तुम्हाला दाखवते वेट. अशा प्रकारे ताईचं इकडे पण शूट चालू झालेलं आहे. ताईने इकडे सुद्धा एक कॅमेरामॅन बघितलेला आहे. सो गाईज, हे होतं माझं न्यू मी ड्रेस कलेक्शनचं शूट आणि खरंच खूप छान झालेलं. सो तुम्ही बघताय ड्रेस पण खूप छान होतं. खूप सारे फोटो व्हिडिओ काढले आणि आता परत चेंजिंग करून मला मेघाचे फोटो व्हिडिओज काढायचे. सो चलो. आता आम्ही छानपैकी फोटोशूट केलेला आहे आणि आता आम्ही करूया नाश्ता आणि चहा. सो चलो. आम्ही स्कूटीने नाही आलेलो आहे, आम्ही आलेलो आहे कॅबने. सो आम्हाला आता स्कूटीची हाऊस आहे, तर आम्ही आता बघू. मी डायरेक्ट स्कूटी मागणार आहे. सो गाईज, जे मी बोलते ते कधी होत नाही असं होणारच नाही. सो स्कूटीची इच्छा होती आणि तीही कंप्लीट झाली. सो माझं असं असतंच, जे मला पाहिजे ते पाहिजेच. देख घे, बघ मागं बघ. सो गाईज, अगेन आम्ही परत आराम करून आणि परत बीचवर आलेलो. मधलं शूट मी घेतलं नाही कारण फोन माझा डिस्चार्ज झालेला. आणि मेघा आणि मी इतकं सुंदर एन्जॉय केला आहे गाईज की काय सांगू. खरंच खूप छान होती ही ट्रिप. फायनली आम्ही इथं पोचलेलो आहे बीचला. आणि आता त्याचं नाव इतकं वेगळं आहे ना, मला येतच नाही आहे.
आणि हे टॅनिंग होईल म्हणून मी हा शर्ट घातलाय. बट आता मी हा शर्ट काढला होईल. सो गाईज, इतक्या उन्हात पण खूप सुंदर आहे. मला जर असं वाटतं इथे गोव्यात एक प्रॉपर्टी घेऊन टाकावी. घेऊन टाक जरा, ताई तुला हे होईल. काय मला सूट होईल ना, गोवा मला सूट होईल असं सगळं आपण ना आपण राहून दादाचं दुसरं लग्न करू. ओ माय गॉड, म्हणजे यांचं असं म्हणणं आहे राहुलचं दुसरं लग्न करायचं आणि मला गोव्यात शिफ्ट करायचं. काय वाटतं? एकदम बेस्ट. सो गाईज, अगेन आम्ही ड्रेस चेंज केला आणि छानपैकी रील शूट केले. ही रील अजूनही टाकली नाही आहे, लवकरच टाकेल मी. गाईज, वॉट अ सीन. तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर बीच आहे हा. अक्षरशः आम्ही 3 तास प्रवास केलेला आहे या बीचसाठी आणि आम्ही इथे आलेलो आहे. सी, खरंच खूप सुंदर आहे गोवा. खरंच फिरण्यासारखं आहे. फक्त याल तर जरासे जास्त दिवस या, म्हणजे असं छान सूट तुम्हाला भोगता येईल. इकडून येतो ह्या बाजूला. सो गाईज, इथे खूप साऱ्या मूवीजचे शूट्स होतात आणि आता रिसेंटली एक मूवी आलेला आहे, त्याचा पण इथे शूट झालेला आणि खूप सुंदर सीन आहे यार. इथून तर माझी जायची इच्छाच नव्हती, कारण हे अगदी कर्नाटकच्या आम्ही एकदम जवळ होतं असं ते काका मला सांगत होते कॅबवाले. आणि आम्ही खरंच खूप गोव्यापासून खूप लांब आलेलो हा सीन बघण्यासाठी आणि खूप शांतता होती. खूप सुंदर वाटत होतं ह्या सीनला, तुम्ही बघू शकताय. आणि गर्दी पण खूप होती, पण एवढं काही तिथे असं जसं गोव्याच्या काही बीचला आपण जातो तसं नव्हतं. सगळे एकदम छान एकमेकांना समजून घेऊन फोटोज काढत होते. फक्त ह्या बीचवर तुम्हाला काहीतरी कोडं लपलेलं आहे, तेवढं शोधलं तरी भरपूर आहे. थोडी हिंट देते मी फक्त. ओके, सो लवकर कमेंट करा. फुल पडलंय. डन. सो गाईज, इथे आम्ही होतो नॉर्थ गोव्याला आणि स्टे बाय टिकू हा सुंदरसा त्यांचा रिसॉर्ट होता. रिसॉर्ट अँड रूम म्हणता येईल छानपैकी. आणि इथे आम्हाला खरंच खूप सेफ फील झालं. मुली होतो तरीसुद्धा खूप सुंदर होता. तुम्ही जर कधी गोव्याला गेला आणि नॉर्थ गोव्यामध्ये गेला तर स्टे बाय टिकू नावाचं छान रिसॉर्ट आहे, छोटंसं बीच स्टे बाय टिकू. नक्की व्हिजिट करा आणि खूप छान आहे. आम्हाला खूप छान अनुभव आलेला. स्टार्ट. हा ना, आता मोबाईल माझ्याकडे दे. असंच चालू आहे. सो गाईज, सगळं फिरून झाल्यानंतर मला एक प्रमोशन आलेलं होतं गोव्यामध्येच आणि वेव डेकचं. खूप सुंदर तिथे छान सी फूडचं त्यांचं, जिथे मी स्टे केला त्यांचंच हे रेस्टॉरंट होतं. सी फूड डिश खाल्ली गाईज मी, काय सांगू आता, पुढे तुम्हाला बघायलाच भेटेल. खूप सुंदर. आणि त्यांचे मॉकटेल्स आणि कॉकटेल्स पण खूप छान होते. पुढे तुम्हाला मी दाखवणारच आहे की तिथली फूड क्वालिटी आणि सी फूडची जी फ्रेशनेस आहे, एकदम ताजे, आणि जी चव आहे अगदी अप्रतिम आहे यार. ती चव मी आत्तापर्यंत कधीच कुठेच टेस्ट केलेली नाही.
सो मॉकटेल्स पण एकदम छान होते आणि हा सी फूड होतं. त्यांनी छानपैकी ती करी जी होती ती करी आणि हे सी फूड, ओ माय गॉड, त्याची टेस्ट आता जेव्हा गोव्यात जाईल तेव्हाच मला अनुभवायला भेटेल असं मला वाटतं. खूप सुंदर होती. मला ते आत्ता बघून सुद्धा माझ्या तोंडाला पाणी येते. आणि चीज आणि गार्लिकवाला फ्लेवर सांगितला होता मी त्यांना, जो माझा सगळ्यात फेवरेट आहे. तुम्ही बघू शकता डिश किती 4 जणं खाऊ शकतील आणि एकदम टाईम टेरिंग होती ती, एकदम म्हणजे अशी काय सांगू. आणि तुम्हाला वाटतं गाईज एवढं मी खाल्लं? अरे हो, एवढं सगळं मीच खाल्लं. कारण मेघा नॉनव्हेज खायला नाहीच म्हणत होती. सो सगळं मी खाल्लंय. बाय टिकू ह्या रेस्टॉरंटला छानपैकी सी फूड डिश आहे. याच्यात तुम्हाला प्रत्येक प्रकारचे सी फूड खायला भेटतील आणि बघायला पण भेटतील. हे बघा, तुम्ही बघू शकतात. मला तर बघून डायरेक्टली तोंडाला पाणी सुटते. हे बघा. सो गाईज, गोव्याला आले, नॉर्थ गोव्याला आले तर प्लीज मस्ट व्हिजिट फॉर दिस फूड अँड वेव डेक बाय टिकू. व्हिजिट मस्ट. बाय गाईज. आम्ही आलेलो आहे इथे गोव्यामध्ये पंजिममध्ये. कलरफुल बिल्डिंग्स आहेत ह्या आणि खरंच खूप सुंदर आहे. तर चला अजून रिव्ह्यू करतो तुम्हाला आपला गोवा. चलो. सो गाईज, आज मी गोव्यात आणि पंजिममध्ये ह्या कलरफुल बिल्डिंग्समध्ये आलेली आहे. बट इथे तुम्हाला कलरफुल बिल्डिंग्सच्या अगदी जवळ जाऊन फोटो काढता येणार नाही आहे, कारण त्यांनी सगळे बोर्ड लावलेले. सो तुम्ही इथे आल्यानंतर डायरेक्टली तिथे जाऊन फोटो नाही काढू शकत, असं फक्त बघू शकता. चलो. सो गाईज, मॅगीने माझा व्हिडिओ कट करून टाकला होता, पण मला त्याच्यात हेच म्हणायचं होतं की तुम्ही इथे व्हिडिओ काढू नाही शकत, फक्त नेत्रसुख घेऊ शकता. आता मी ओल्ड चर्चला आलेली आहे, तुम्ही बघू शकताय. सो चला आता छान छान शॉट्स दाखवते तुम्हाला आपल्या ओल्ड चर्चचे. काय तुला सांगताय शॉर्ट्स वगैरे अलाउड नाही, तुम्हाला फुल कपडे घालून यावं लागेल. सो तुम्हाला फुल कपडे घातल्यावरच मध्ये एंट्री देतात हे. सो तुम्हाला चर्चला यायचं असेल, ओल्ड चर्चला, तर तुम्हाला फुल कपडे घालून यावं लागेल. सो गाईज, जसं मी कायम बार्गेनिंग करते तशी मी बार्गेनिंग करत नहीं कोई बात नहीं, प्राइस नहीं बोलूँगी, दीदी बोली वैसा. सो गाईज, हे गोव्याचं लास्ट आमचं पॉईंट होतं व्हाईट चर्च. सो आता आम्हाला खरंच खूप जास्त घरची घाई, म्हणजे नाही, खरंच खूप जास्त घरी जाण्याची गरज आहे. कारण आपल्या नाशिक सारखी फिलिंग कुठेच नाही आहे, हे आज मला कळलं. आणि या गोष्टी फिरण्याच्या फक्त 5 ते 10 दिवस योग्य वाटतात. आणि आता आली घरची आठवण. सो गाईज, कसा वाटला माझा गोव्याचा ब्लॉग नक्कीच सांगा आणि बाय बाय. सो फायनली आता आम्ही जाणार आहे घरी. सो कसे वाटले